मित्रांनो, निवडणुका अगदी 2-3 महिन्यांवर येऊन ठेपल्यात. पण त्याआधीच सगळीकडे एक मोठा प्रश्न घुमतोय. या निवडणुकांमध्ये खरंच मतदान होणार आहे का, की सगळं आधीच ठरलेलं आहे? कारण महाराष्ट्रातला मतदार याद्यांमध्ये असा घोळ झालाय की विरोधी पक्षांनी थेट निवडणूक आयोगालाच भिडायचं ठरवलंय. आज महाराष्ट्रातील जवळपास सगळे विरोधी पक्ष एकत्र आले. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार सगळ्यांनी निवडणूक आयोगासमोर पुरावे ठेवले, कागद दाखवले आणि सरळ विचारलं, आम्हाला मतदार याद्या द्या, पारदर्शकता ठेवा, नाहीतर निवडणुका घेऊच नका. पण मित्रांनो, प्रश्न इथे संपत नाहीत. प्रश्न तर इथूनच सुरू होतात. पहिला प्रश्न, मतदार याद्यांमधील पारदर्शकता कुठे गेली? 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून अनेक नावं गायब झाली, काही नवीन नावं आली. पण ही यादी कोणालाच दिली जात नाहीये. का लपवलं जातंय? काय दडलं जातंय? दुसरा मोठा मुद्दा, नवीन मतदारांवर अन्याय. 1 जुलैनंतर जे युवक 18 वर्षांचे झालेत त्यांना यावर्षी मतदानाचा हक्कच नाही. थेट 5 वर्ष थांबावं लागणार आहे. म्हणजे नवीन पिढीचा आवाज थेट बंद. हा योगायोग आहे का डाव? तिसरा मुद्दा, डुप्लिकेट मतदार. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण या भागात एकाच व्यक्तीचं नाव 2-3 ठिकाणी दिसतंय. काही लोक महाराष्ट्रातही मतदार आणि त्यांच्या मूळ राज्यातही. असं झालं तर डबल वोटिंग थांबणार कसं? आणि सर्वात गंमत म्हणजे काही मतदारांची वय 120, 124, 125 वर्ष दाखवली गेलीत. असे लोक खरंच जिवंत आहेत का, की हे फेक मत तयार ठेवले आहेत? एका घरात 400-500 मतदार दाखवलेत. हे कसं शक्य आहे? राज ठाकरे यांनी अगदी थेट शब्दात म्हटलं, 2 दिवसात स्पष्ट भूमिका घ्या, नाहीतर या निवडणुका घेऊच नका. आणि खरं सांगायचं तर या शब्दांनी सत्ताधाऱ्यांच्या तंबूत खळबळ उडवली आहे. आता बघा, निवडणूक आयोग म्हणतं हा आमचा विषय नाही. केंद्र निवडणूक आयोग म्हणतं सुप्रीम कोर्टाकडे जा. सुप्रीम कोर्टात गेलं तर तिथं पण तारीख मिळते. मग प्रश्न लोकशाही कुठे आहे? विरोधी पक्षांनी 5 प्रमुख मागण्या केल्या. 1. मतदार यादी पारदर्शक करा. 2. प्रत्येक पक्षाला अद्ययावत यादी द्या. 3. नवीन 18+ मतदारांचं नाव जोडा. 4. डुप्लिकेट मतदार काढून टाका. हे काही मागण्या नाहीत, हा लोकशाहीचा हक्क आहे. सर्व विरोधी पक्षांनी म्हटलं, जर निवडणूक आयोग निवडणूकचं विश्वासार्ह वातावरण तयार करू शकत नसेल तर या निवडणुका घेण्याचा काही अर्थ नाही. मग हे इलेक्शन नाही, हे डायरेक्ट सिलेक्शन आहे. आणि मित्रांनो, हेच खरं चिंतेचं कारण आहे. आज राहुल गांधी असो, उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो, जयंत पाटील असो, सगळे एकच विचार मांडतायत. लोकशाही वाचवा, मतदानाचा हक्क वाचवा. जर मतदार यादीचं सत्य लपवलं जात असेल तर मतपेटीतलं सत्य कोणी पाहायचं? तर तुम्हाला काय वाटतं, या निवडणुका खरंच पारदर्शक होतील का, की आधीच कोणाचं तरी नाव मतदार यादीत 5 ठिकाणी ठरलेलं आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आवडला तर व्हिडिओ शेअर करा, कारण हा विषय सगळ्यांचा आहे. जय महाराष्ट्र.